मंडळी, उपवास म्हटलं की साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा हेच पदार्थ डोळ्यासमोर येतात, बरोबर ना? त्यातच लागोपाठ उपवास जर आले तर अगदी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचा कुठलाही प्रकार नकोच वाटतो. चला तर बघूया मग उपवासासाठी आज काय बनवलं आहे. तर हो, आज आपण बनवणार आहोत उपवासाचे चटपटीत असे कटलेट्स. तर उपवासाचे कटलेट बनवण्यासाठी मी मोठ्या आकाराचे 4 बटाटे इथे उकडून घेतलेले आहेत. त्याची सालं काढून घेतलेली आहे आणि आता ते हाताने व्यवस्थित मॅश करून घेत आहे. बघा, या प्रकारे ते पूर्ण मॅश करून झालेले आहेत. आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत भगर साबुदाणा आणि राजगिरा भाजून त्याचं पीठ तयार केलेलं आहे. तर आपल्या गरजेप्रमाणे आपण उपवासाच्या भाजणीचं पीठ ह्याच्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. बघा, तर हे पीठ दळताना आपण थोडंसं मध्यम, म्हणजे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, अशा प्रमाणात दळून घ्यायचं आहे. आता ह्यातच मी चमचाभर जिरे, चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेलं आहे. त्यानंतर भरपूर कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे. तर मिक्सरमध्ये मी एक साईडला 5-6 मिरच्या घेऊन त्या बारीक वाटून घेतलेल्या आहे. तर हे मिरचीचं वाटण आपण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आता हे सर्व घातल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये, ज्यामध्ये आपण मिरच्या वाटलेल्या आहेत, त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते पाणी मी ह्या पिठामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबाचा रस मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालून पुन्हा एकदा आपण हे मिश्रण एकसारखं करून घेऊ आणि त्याचा एक छानसा डो तयार करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने. तर हा डो तयार झाल्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊन आपल्या आवडीप्रमाणे त्याला शेप देऊन घेऊया. बघा, मी इथे राऊंड शेपच दिलेला आहे. तर या पद्धतीने आपण सर्व कटलेट करून घ्यायचे आहेत. हे बघा, मी इथे सर्व कटलेट करून घेतलेले आहेत. तर साईड बाय साईड तवा गरम झालेलाच आहे. यामध्ये मी साजूक तूप घालून घेतलेलं आहे आणि आपण जे कटलेट बनवून ठेवलेले आहेत ते कटलेट आता तव्यावर आपण वाफवण्यासाठी किंवा शॅलो फ्राय करण्यासाठी ठेवून घेऊया. आता एक छान वाफ येण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया. साधारण 7 ते 8 मिनिटानंतर बघू आपण. कटलेटची साईड्स जवळजवळ डबल झालेली आहे. आता हे आपण पलटवून घेऊया. बघा, एक बाजूने किती छान खरपूस भाजले गेलेले आहेत. तर दुसऱ्या साईडने आपण याच पद्धतीने व्यवस्थित छान भाजून घ्यायचे आहेत. बघा, आपल्या कटलेटला किती सुंदर कलर आलेला आहे. छान भाजले गेलेले आहेत हे दोन्ही साईडने. आता हे तयार झालेले कटलेट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. मी सांगते म्हणून माझ्या विश्वासावर ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. उपवासाचा सुद्धा अजिबात कंटाळा येणार नाही. अगदी क्रिस्पी आणि छान असे आपले कटलेट्स तयार होतात. आता हे कटलेट्स मी पूर्णपणे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता याच पद्धतीने मी दुसरी बॅच पण ठेवून घेते आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यामध्ये रताळ्याचं पीठ किंवा रताळी पण ॲड करू शकतात. तर बघा, आपले उपवासाचे कटलेट झणझणीत, त्याचप्रमाणे चटपटीत असे कटलेट तयार झालेले आहेत. वरतून जितके क्रिस्पी आहेत तेवढेच आतून ते अगदी सॉफ्ट आहेत. हे कटलेट याच्याबरोबर काही नसतानाही नुसते खाल्ले तरी पण छान लागतात, किंवा तुम्ही ह्या कटलेटबरोबर दह्याची चटणी किंवा साधं दही जरी घेतलं तरी पण हे कटलेट अतिशय सुंदर लागतात. चला तर मग येणाऱ्या उपवासाला ही रेसिपी ट्राय करताय ना? नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल, माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया. बाय बाय.